800 रुपये मिळालेत बिदगी म्हणून. 800? ₹800? हळू बोल हळू. अरे दादा पण मला कधी देतोस तू? ठेव तुला. अगं थोड्या दिवसातच लग्न आहे तुझं. 4 पैसे गाठीशी असतील बरं असते. वा म्हणजे बहीण तेवढी लाडकी आणि बायकोला कडकी. जमतंय. काय ऐकलंस तू? बरोबर तेच ऐकलंय मी. जे समोर दिसतंय ना मला तेच बोलतेय. माझा फोकस आणि माझी साऊंड सिस्टीम एकदम करेक्ट आहे. असं काय करते? लग्न आहे थोड्या दिवसात. आणि आपलं किती वर्ष झाली? हा अंगणा किती वर्ष झाली? विसरलात काय सगळं? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही ना ही सगळी इस्टेट आहे ना हिच्या नावानं विकून टाका. उधळा हिच्यावर. ऐक तर माझं. काय ऐकू? काय ऐकू मी तुमचं? सकाळी 50 रुपये मागितले होते ना मी तुमच्याकडे फेस पॅक लावायला. दिलेत तुम्ही मला? असलं बेसन बिसन लावून बसा लागतंय घरात. काय ऐकू तुमचं? आणि 800 रुपये तुम्ही हिच्या हातात देताय. हळू बोल माणसं झोपल्यात. माझी सटकली आता. आता मी गप बसणार नाही. माझं तोंड नाही दाबू शकत तुम्ही. कळलं का तुम्हाला? कालवा चालायत करा चला. अरे बाबा सग देवा काय झालं? मी सांगते ना काय झालं ते. मी सांगते काय झालं. हे तुमचे सुपुत्र आहेत ना बायकोला ठेवतात लंकेची पार्वती करून. सगळे आलेले पैसे ह्या बहिणीच्या हातात देत आहेत. तुम्ही पण हुशार आहे कळलं ना? बस झाला जयंती. तुमचं बास झालं. कारण आपला एकच डायलॉग बाई जयंती बात बाई जयंती बात. दे पैसे दे. पैसे दे ग. साऊ माहिती ही पर्स मुलीची आहे की मुलाची आहे? ही मुलाची वाटते. तुझ्याकडे आहे? नाही ना? मग कशाला उगाच त्याच्यात पडतोयस? ती मुलीची पर्स आहे. कोणाची पर्स आहे? अस्मीची पर्स आहे. अच्छा मग हे म्हणजे हा देवाकडनं काहीतरी सिग्नल असू शकतो. कसला सिग्नल? सिग्नल म्हणजे इशारा की तिची आणि तुझी काहीतरी समजलं ना तुला? आणि पोरगी तुला आवडली हे आपल्याला कळतं. त्यामुळे पर्स देण्याच्या निमित्ताने जा तिला भेटायला. नाही नको. काम आहेत. काम कोण करणार? हो काम आहेत. हा पण तिची पर्स इकडे आहे तर तिला तिकडे टेन्शन येत असेल ना की माझी पर्स गेली कुठे. नाही का? काहीतरी करायला हवं. हा बरोबर आहे. फोन करतो. फोन उचलत नाहीये ती. ही पर्स शोधण्यात ती घरी बिझी असेल. ती भोगतीये आणि आपल्याकडे अस्मी आहे. इथेच पहिला डाव जिंकलोय आपण. पण तिलोत्तमा खूप हुशार आहे. फक्त सौंदर्यावर भाळणार नाही ती. त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे आपल्याकडे. तिची सगळी कुंडली आहे ना. तिच्या भाग्यामध्ये जे नाही ते मी सगळं पेरणार आहे. अशी ग्रहस्थिती निर्माण करीन की अस्मीशिवाय दुसऱ्या पर्यायच राहणार नाही तिलोत्तमाकडे. हे लक्षात ठेव. हो आणि हे लवकर घडू दे. योजना त्याच दिशेने सुरू आहे आणि ग्रह संकेत पण शुभ आहेत. त्यामुळे काळजी नाही. पण संशयाला जागा नको. अस्मी कशी मुलगी आहे माहिती आपल्याला. हो थांबा.
हा रस्ता अस्मीच्या घराकडे जातो. म्हणजे हे दोघं अस्मीकडे. तिकडेच निघाले दोघे. देवा, आता ही मुलगी कुठल्या अवतारात असेल काय माहिती. बघावर. उचलती. ही फोन का उचलत नाहीये? मी काय म्हणते, आपण जाऊया का तिकडे? तेच करावं लागेल बहुतेक. चला लवकर. एक्सक्यूज मी, तुम्ही इकडचेच राहणार आहात का? हो, इकडेच राहतो. या अस्मी प्रधान कुठे राहतात? अस्मी प्रधान ते बघा तिथे राहतात. थँक्यू. दादा जा, बॅग देऊन ये. मी थांबतो इकडे. जा गो. चल 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 लवकर.